हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा 30 साइजचा मागे हुकांचा। तर त्याची संपूर्ण शिलाई पाहणार आहोत। तर इथं बघा मी पुढचा जो पार्ट आहे तर तो घेतलेला आहे। तर पुढचा गळा इथे 6.5 इंच घेतला मी, कारण पहिले मी 6 इंचचा काढलेला होता। म्हणजे याची कटिंग मी आधी टाकलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर या पद्धतीने सिंपल असा आपल्याला पानगळा काढून घ्यायचा। तर हे बघा या पद्धतीने, आणि कट न करता बघा या पद्धतीने फोल्ड करायचा आणि छापून घ्यायचा आहे ते दुसऱ्या पार्टवर। तर हे बघा या पद्धतीने छापून घ्यायचा आणि खडूने बघा इथं पुसट दिसत असेल त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला एकदम सोपं जाणार त्यासाठी। तर हे बघा इथं पानगळा आपण इथं आखून झालेला आहे। तर आता कापडावरती आपल्याला ठेवायचा आहे आणि याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। तर कटिंगचा व्हिडिओ मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर हे बघा या पद्धतीने ब्लाउज पीसचा जो कापड आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला हा अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे। आता टाचांचा वापर करायचा, कारण कापड जो आहे तो आणि अस्तरचं कापड हलणार नाही यासाठी। आता इथं खडूची मार्किंग दिसते, तिला सेम आपल्या त्याच्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघू शकता इथं या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची, तर जशी आहे तशी। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा जो आहे तो इथं घेऊ शकता। तर हा बोटनेक ब्लाउज नाही आहे, तशी साधा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर यानुसार मी इथं त्याला मागे हुकांचं शिवणार आहे। तर आता बघा इथं 1/2 इंचची मार्जिन सोडून मी कापड जो एक्स्ट्रा होता गळ्याचा तो इथं कट करून घेतला आणि त्याला छोटे छोटे असे कट्स मारायचे। तर इथं कापड आणि अस्तर आहे ते व्यवस्थित फोल्ड होईल यासाठी। तर हे बघा या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आणि एकदम कोपऱ्यावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची। तर खालचं कापडसुद्धा व्यवस्थित चेक करत आपल्याला इथं टीप टाकायची आहे। तर पहा असं या पद्धतीने खालचा कापड आणि अस्तरचा कापड आहे, जेणेकरून आपला जो गळा आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये येईल। तर तुम्ही सेम हाच गळा कॅनव्हास पेपरवर सुद्धा काढू शकता। तर मी इथं डायरेक्ट कापडावरती कट केला होता। तर बघा कॅनव्हासचा वापर न करता आपण इथं एकदम फिनिशिंगमध्ये गळा आहे तो इथं व्यवस्थित त्याला आकार देऊ शकतो। तर खूपच सोपी पद्धत आहे। तर पहा असं मी इथं संपूर्ण गळ्याला व्यवस्थित अशी टीप टाकून घेतली। तर हे पहा या पद्धतीने थोडं थोडं आपल्याला फिरवत इथं शिलाई मारून घ्यायची आहे। आता बघा आपल्याला इथं लेस आहे, लेसचा वापर करायचा आहे। तर पुढच्या गळ्याला मी इथं लेस लावून देते, सिल्वर कलरची लेस आहे। तर ती या पद्धतीने गळ्याला लावून घ्यायची, म्हणजे तेवढाच आपला जो गळा आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल। तर हे बघा या पद्धतीने संपूर्ण गळ्याला इथं मी लेस लावून घेणार आहे आणि पाठीमागे सुद्धा हुक आहे, तर पाठीमागच्या गळ्याला सुद्धा आपण लेस लावणार आहोत। तर या ब्लाउजचे जे बाकीचे पार्ट आहे, बाही साइड पार्ट आणि पुढची जी कटोरी आहे प्रिन्सेसची ती, त्यांना व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची, म्हणजे अस्तर आणि कापड मी जोडून घेतलेलं आहे पहिले। तर इथं बघा आता पाठीमागचा जो पार्ट आहे तो बाकी आहे आणि पहा पुढचा पार्ट आहे आपला। तर इथं बघा लेसला डबल शिलाई टाकायची आहे, कारण घालताना ती अशी वर उचललेली दिसणार नाही, फिनिशिंगमध्ये एकदम कापडाला चिपकून राहील त्यासाठी। तर बघा इथं आता व्यवस्थित दिसतोय आपला ब्लाउज जो आहे तो। तर आता आपण बघा इथं संपूर्ण जो पार्ट आहे पुढचा तर त्याला शिलाई मारून घेणार आहोत। तर इथं तुम्ही टाचांचा जरी वापर केला तरी चालेल। हे बघा या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती मी इथं टीप टाकून घेते, म्हणजे अस्तर आणि कापड जोडून घेते इथं। तर एकदम सोप्या पद्धतीने मी ब्लाउजची कटिंगसुद्धा टाकलेली आहे। तर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला सहज जमेल अशी। तर तो व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। बाहीची कटिंगसुद्धा मी डायरेक्ट कापडावरती दाखवलेली आहे। तर हे बघा या पद्धतीने टीप टाकून घेतली। आता आपण पाठीमागचा जो पार्ट आहे तो घेणार आहोत इथं। तर सर्वात पहिले बघा गळा रुंदी 2 इंच घ्यायची आणि तुम्हाला आवडेल तेवढा तुम्ही इथं गळा घेऊ शकता। तर मी इथं 9.5 इंच गळा घेतलेला आहे आणि खालच्या साईडला बघा
2 इंच गळा रुंदी आणि पुढे 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे मी आणि या पद्धतीने सिंपल असा गोल गळा आखून घेते। आता आपल्याला या पद्धतीने बघा मोठा जर करायचा असेल तुम्हाला तर या पद्धतीने तुम्ही आकार जो आहे तो अजून वाढवू शकता। तर आता कोणता आकार व्यवस्थित दिसतो ते आपण पुढे पाहूया। तर सेम बघा जसा आहे तसं इथं मी छापून घेतलं आणि खडूने डार्क करून घ्यायचंय। तर हे बघा तो पुढचा जो आकार काढलेला होता तो व्यवस्थित वाटतोय, त्यासाठी मी तोच राहू दिला। आता मेन कापडावरती ठेवायचं। हे बघा या पद्धतीने कापड व्यवस्थित ॲडजस्ट करायचं, म्हणजे अस्तर आणि कापड जे आहे ते, आणि इथं टाचांचा वापर करायचा। तर सर्व साईडने आपल्याला अस्तर आणि कापड जे आहे ते व्यवस्थित लागावं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला शिवता यावं ते, त्यासाठी टाचांचा वापर करायचा। तर इथं बघा आता गळ्याला जसा इथं आकार दिलेला आहे सेम त्याच्याच वरती मी इथं खडूची मार्किंग दिसते त्याच्यावर टीप टाकून घेते। तर इथं बघा या पद्धतीने व्यवस्थित कापड जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा। त्याच्यानंतर पाव इंचाची मार्जिन सोडायची आहे आणि आपल्याला इथं गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता छोटे छोटे कट्स मारायचे। तर हे बघा फिनिशिंगसाठी। तर आपण ब्लाऊज चांगला जर शिवला नाही तर म्हणजे किती चांगला शिवला जर फिनिशिंग व्यवस्थित राहिली नाही तर ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित दिसत नाही। तर हे बघा छोटी छोटी गोष्टी लक्षात ठेवून ब्लाऊज शिवायचा। आता बघा गळा जो आहे तो मी इथं व्यवस्थित पलटून घेतला, आपण खाचा मारलेल्या होत्या गळ्याला, तर इथे परफेक्ट इथं आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची आहे। तर सेम इथं जसा आपण गळा काढलेला होता सेम त्याच पद्धतीने इथे त्याच्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर खालचा कापड सुद्धा व्यवस्थित धरायचा, म्हणजे गोळा नाही होणार तो, त्यासाठी। तर हे बघा थोडं थोडं फिरवत मी इथं संपूर्ण गळ्याला टीप टाकून घेतली। तर बघू शकता इथं आता पूर्ण अस्तरला इथं शिलाई मारून घेणार आहोत आपण। तर हे बघा या पद्धतीने। तर आपल्याला कमरपट्टी लावायची आहे, त्यासाठी या पद्धतीने गळा शिवून पलटवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बघा जसं आहे तसं अस्तर आणि कापड जोडून घ्यायचं आहे। एकदम कोपऱ्यावर टीप टाकायची आणि अस्तर आणि कापड जे आहे ते इथे जोडून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने बघा आपण कापड आणि अस्तर जोडून घेतलं आणि एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तो इथं सर्व पार्ट जेवढे शिवलेले असतील त्यांचं कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं मी या पद्धतीने कट करून घेते। आता बघा इथं सर्व पार्ट आपले रेडी झालेले आहे। आता पाठीमागचा पार्ट घ्यायचा। सर्वात पहिले आपण इथं लेस लावून घेणार आहोत। तर हे बघा या पद्धतीने सिल्वर कलरची मी इथं लेस घेतलेली आहे। तर सिंपल अशी मी एकच व्यवस्थित अशी लेस लावून घेते। तर तुम्ही डबल लेसचा सुद्धा वापर करू शकता। तर मी जेवढी लेस माझ्याकडे होती तेवढी मी इथे पुढच्या गळ्याला आणि पाठीमागच्या गळ्याला पुरलेली, तर तेवढी लावली मी। तर बघा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लेस इथं लावून घेतलेली आहे। तर बघू शकता इथे व्यवस्थित आपला गळासुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे। तर डबल टिप लगे टाकून घ्यायची, कारण ब्लाऊज जेव्हा आपण घालतो तेव्हा गळा जो आहे तो उचकून राहतो, तसं होऊ नये यासाठी। तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। तर बघा आता एकदम व्यवस्थित वाटते। आता पाठीमागचे टक्सचा इथं आपल्याला कसं घ्यायचे ते पाहूया। तर इथे 2 इंच मी मार्जिन सोडलं। तर कटिंग करताना 1.5 इंच सोडलेलं, पण 2 इंच सोडायचं आहे। त्याच्यानंतर बघा गळा आहे तो बंद बाजूकडून या पद्धतीने फोल्ड करायचा। त्याच्यानंतर बघा 4.5 इंच वरती टक्स घ्यायचा, पण गळा जेवढा लहान असेल तेवढा तुम्ही इथं पाठीमागचा पार्ट मोजायचा, पार्ट किती येते आणि त्याच्यानुसार इथं टक्सची मार्किंग तुम्ही कमी जास्त इथं घेऊ शकता, म्हणजे 4.5, 4, 3.5, 3 असं घेऊ शकता। तर हे बघा टक्सची मार्किंग झालेली आहे आपली। आता इथं बघा मी एक पट्टी घेतलेली आहे, तिला एका साईडने या पद्धतीने शिवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला कमरची पट्टी इथं शिवायची आहे त्यासाठी। तर पहा इथं या पद्धतीने व्यवस्थित पट्टीला इथं शिलाई मारून घेतली मी। आता बघा जे टक्स घेतलेले आहे आपण ते दोघं एकमेकांसमोर करायचे आणि जिथं टक्सची मार्किंग केलेली आहे आपण तिथं एक अशी प्लेट घ्यायची, म्हणजे काय होईल की आपण जी पट्टी लावतोय ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल, गोळा होणार नाही। आता एक दाबटीप द्यायची आहे आपल्याला। तर हे पहा या पद्धतीने
आता एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे। तर पहा मी जसं दाखवते आहे तसं। तर तुम्ही नंतर हात शिलाईसुद्धा या पट्टीला करू शकता। पण असाच किती छान वाटतोय बघा गळा। आता आपल्याला पाठीमागचे हुक शिवायचे आहे। तर या पद्धतीने 2 पार्ट करून घ्यायचे पाठीमागच्या भागाचे। हे बघा सेपरेट करून घेतले मी। आता इथं आपल्याला हुक आणि लूप्स पट्टी लावायची आहे। तर इथं मी कापड घेतलेला आहे, त्याला या पद्धतीने बघा व्यवस्थित फोल्ड करायचा। तर बघू शकता इथं। तर बघा जो उलटा हात आहे आपला त्या बाजूचा जो पार्ट आहे त्याला उलट्या साईडने ठेवायचं आणि या पद्धतीने बघा व्यवस्थित कापड आहे ते दोघं साईडने फोल्ड करायचं आणि एक टीप टाकून घ्यायची। त्याच्यानंतर परत एक दाब टीप टाकायची आहे, जसं मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं। त्याच्यानंतर बघा पट्टी थोडी जास्त झाली, मी इथं एक्स्ट्राची कट करून घेतली। तर व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे। तर पहा इथं 2-3 असे फोल्ड करायचे, म्हणजे आपले हुक जे आहे ते एकदम व्यवस्थित लागतील तिथं त्यासाठी। तर हे बघा या पद्धतीने मी टीप टाकून घेते आता, म्हणजे ते अंतर जे आहे ते 1 इंचचं यायला पाहिजे आपलं त्यासाठी। आता इथं आय बनवून घेणार आहे मी मशीनचे। तर ब्लाऊज शिवून झाल्यावरती परत हाताचे सुद्धा आय इथं तयार करायची आहे। तर त्यासाठी मी इथे सर्वात पहिले मशीनचे आय तयार करून घेते, त्याच्यानंतर इथं हाताची आय बनवणार आहे। तर हे बघा मी 3 हुक लावणार आहे, त्यासाठी मी व्यवस्थित त्यांची ब्लाऊजची जी उंची होती त्याच्यानुसार आणि त्यांनी 3 हुक सांगितलेले होते। तर गळा तसंच सेम मी इथं ठेवलेला आहे मी। आता दुसऱ्या साईडने बघा आपल्याला लूप्स पट्टी लावायची आहे, तर ती सरळ बाजूने ठेवायची। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवायची आणि जसं आपण इथं टीप टाकून घेतली तशी सेम आपल्याला एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे। तर ही पट्टी जी आहे ती मी अंदाजेच घेतलेली होती। तर हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राची पट्टी कट करून घेऊया। आता बघा या पद्धतीने मी 2 फोल्ड केले ते पट्टीचे व्यवस्थित आणि टीप टाकून घेणार आहे। तर हे बघा या पद्धतीने सरळ बाजूने म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल ते। तर इथं एकदम कोपऱ्यावरती एक टीप टाकून घेतली, त्याच्यानंतर परत एक टीप टाकून घेते, म्हणजे आपली पट्टी जी आहे ती इथं पॅक होऊन जाईल। तर हे झाला पाठीमागचा आपला पार्ट रेडी। तर आता पुढचा पार्ट कसा जोडायचा ते पाहूया। तर हे बघा या पद्धतीने आपला पुढचा जो पार्ट आहे तो या पद्धतीने येणार आहे। तर बघा हा असं पार्ट या पद्धतीने ठेवायचे। आता एक पार्ट खालच्या साईडने ठेवायचा, एक वरच्या साईडने ठेवायचा। तर बघा इथं प्रिन्सेसची जी कटोरी आहे ती खालच्या साईडने सरळ बाजूने ठेवली मी आणि हा जो पार्ट आहे त्याला मी उलट्या बाजूने ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला शिलाईन करायला एकदम सोपं जाईल। तर सेम आपण जशी कटिंग केलेली आहे सेम तसंच इथं थोडंसुद्धा उरत नाही कापड, व्यवस्थित इथं साईड पार्ट आणि कटोरीची इथं जोडली जाते। आता दुसऱ्या पार्टला सुद्धा त्याच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत। तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित असं जोडून घ्यायचं। तर बघू शकता दोघं पार्ट जोडून घेतले। आता बघा आपल्याला कमरपट्टी लावायची आहे। तर त्याच पद्धतीने इथं मी पट्टी जॉईंट केली, डबल पट्टी आहे ती। आता जिथं आपण इथं दोघं पार्ट जोडलेले आहे तिथं एक प्लेट घ्यायची आहे छोटीशी, म्हणजे ही पट्टी जी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल। आता दाबटीप द्यायची, त्याच्यानंतर पट्टीला बघा या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करायचं आणि व्यवस्थित इथं आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे पुढच्या साईडने ती फिनिशिंगमध्ये दिसेल यासाठी। तर ही पट्टी तुम्ही हात शिलाईसुद्धा करू शकता। तर बघा इथं मी या पद्धतीने जी पट्टी होती ती जॉईंट करून घेतली कमरपट्टी। तर कप्स वगैरे काय लावायचे नव्हते, सिंपल अशी असा हा ब्लाऊज होता। आता बघा जो पुढचा जो पार्ट आहे त्याला तसं राहू दिला आणि पाठीमागचा पार्ट आहे ना त्याला वरच्या साईडने ठेवायचं आहे आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। तर अर्धा इंचची मार्जिन सोडून मी इथं 2-3 टिपा एक्स्ट्राच्या टाकून घेतल्या
आता इथं बघा फिटिंगच्या साईडने व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, तर बरोबर आलेलं आहे. तर त्यासाठी मी इथं व्यवस्थित राहू दिलं आहे तसं. आता इथे बघा बाही डिझाईनची होती, तर त्याचे मी व्हिडिओ काही वगैरे शूट केला नाही. तर याआधी मी या बाहीची डिझाईन होती, म्हणजे दुसऱ्या ब्लाऊजची होती ती, तर ती मी इथं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आता सर्वात पहिले बघा, जर डिझाईनची बाही राहिली तर शोल्डरपासून जॉईंट करायची आहे. तर बघा एका साईडचं मी शोल्डर जॉईंट करून घेतलं, जे बाही जॉईंट केली. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा बाही याच पद्धतीने आपल्याला जॉईंट करायची आहे. त्याच्यानंतर पूर्ण बाहीला एक टीप टाकून घ्यायची परत, म्हणजे काय होतं की डिझाईन असेल तर खांद्यापासून एकदम व्यवस्थित दिसते. हे बघा आता बघा मी इथं सरळ बाजूनेच एक टीपसुद्धा टाकून घेणार आहे. फिटिंगच्या साईडला एक्स्ट्राचा कापड इथं कट करून घेऊया. तर दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं बाही आणि इथं जोडून घेणार आहोत ब्लाऊजला. तर शोल्डरपासून जॉईंट करायची. तर हे बघा सेंटर काढायचं, म्हणजे आपण जे शोल्डर जॉईंट केलेलं होतं तिथून ही बाही जोडायला सुरुवात करायची. तर बघा इथं या पद्धतीने थोडं थोडं फिरवत, म्हणजे मार्जिंग तुम्ही बाही जोडताना पाव इंच घेता की अर्धा इंच घेता, त्या पद्धतीने बाही इथं जॉईंट करून घ्यायची. नवीनच जर तुम्ही ब्लाऊज शिकत असाल तर पहिले बाहीला मार्किंग करून घ्यायची, त्याच्यानंतरच बाही जी आहे ती जॉईंट करायची आहे. म्हणजे काय होईल की तुमची बाहीसुद्धा परफेक्ट, बाहीची उंचीसुद्धा तेवढीच राहील आणि ब्लाऊज पण तेवढाच मापाचा राहील. त्यासाठी आता बघा सरळ बाजूने इथं एक टीप टाकून घ्यायची. हे बघा फिटिंगची, म्हणजे आतल्या साईडला आपली जी इथं फिटिंग राहील ती कव्हर शिलांसारखी राहील. आता इथं उलट्या साईडने मी ब्लाऊज फिरून घेते, म्हणजे आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपं जाईल. तर एकदम कोपऱ्यावरती एक टीप टाकायची सर्वात पहिले. तर बघू शकता इथं या पद्धतीने मी व्यवस्थित टीप टाकून घेते. तर सरळ बाजूने एक टीप टाकली होती आपण, तर ती धरून इथं उलट्या साईडने ब्लाऊज फिरवून दोघं साईडने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. तर हे बघा या पद्धतीने. आता बघा दंडघेरचं माप टाकायचं. तर 4.5 इंच मी इथं दंडघेरचं माप टाकलेलं आहे आणि इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा. कमरेच्या तिथं 1.5 इंच मार्जिंग तुम्ही सोडलं असेल त्यानुसार तिथं तुम्ही मार्जिंग सोडायचं. आणि फिटिंगची मापं टाकून झाल्यावर सुद्धा इथं कमरेचं माप मोजून पाहायचं ब्लाऊजला असेल तेवढं. आणि एक्स्ट्राचं इथं तुम्ही शिलाईन जर एक्स्ट्रा जास्त असेल तर तुम्ही ती उसवून परत शिलाईन टाकू शकता. तर हे बघा या पद्धतीने मी एक्स्ट्राच्या 2-3 टिपा शिलाईनच्या टाकून देते. तर व्यवस्थित आलेलं होतं. तर हे 30 साईजचं ब्लाऊज आहे आणि फिटिंग आहे ती 25 होती कमरेची फिटिंग. तर त्यानुसार मी इथं ब्लाऊजची फिटिंग केलेली आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील, काय समजलं नसेल ते सुद्धा तुम्ही मला नक्की कळवा. धन्यवाद.